नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला. अखेरच्या श्वासापर्यंत आशा भोसलेंनी संगीताची सेवा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आशा भोसलेंच्या निधनाचं दुःख व्यक्त. आशाताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सुरांचा सुवर्ण अध्याय संपला. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती देव. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून दुःख व्यक्त. लता मंगेशकर आपल्यातून 2022 मध्ये गेल्यात. त्यानंतर आता आशा भोसलेंची माहिती आली. मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो. मंत्री छगन भुजबळांकडून शोक व्यक्त. आशाताई यांचं निधन म्हणजे भारतावर शोककळा. विविध भाषेत गाताना पण मराठी भाषेची कास न सोडणाऱ्या त्या गायिका होत्या. महाराष्ट्राच्या मातीतील हिरा आपण गमावला असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून श्रद्धांजली अर्पण. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर. अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री संजय शिरसाट जवळजवळ बसले, मात्र दोघांनी एकमेकांकडे पाहिलं देखील नसल्याची चर्चा. बीडच्या कलेक्टरांना निवडणूक लढवायची वाटतंय. खासदार बजरंग सोनवणे यांचा कलेक्टरांना शाब्दिक टोला. आमची बीडची रेल्वे लवकरच येईल, सोनवणेंचा दावा. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ हरिहरेश्वर चौपाटी येथे पर्यटकांची मोठी गर्दी. सुट्टीचा हंगाम आणि निसर्गरम्य वातावरणामुळे मुंबई, पुणे तसेच इतर भागातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाल्याची माहिती. रायगड जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री हरिहरेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मुंबई, पुणे, रत्नागिरीसह विदर्भातून भाविक दर्शनासाठी दाखल. कृष्णा काठावरील संवाद यात्रेला सुरुवात. प्रदूषण आणि महापुरासंदर्भात करण्यात येणार जनजागृती. कोल्हापूरच्या राजापूर बंधारा या ठिकाणी संवाद यात्रेचा होणार समारोप. पुण्यातील कोरेगाव भीमात एका कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग. भंगार साहित्य जळून खाक झाल्यानं लाखोंचं नुकसान. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.